नमस्कार मित्रांनो, माझं नाव परितोष मांगडे आणि तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये रात्रीचं स्वागत आहे। आता वाजलेत रात्रीचे 12:30 आणि माझ्याबरोबर आहे आता अनिल काय आणि पुष्पराज सर आहेत। आम्ही तिघेजण जातोय फायनली महाकुंभ 2025 प्रयागराजला। ॲक्च्युली झालं काय, असं आमचा प्लॅन झाला 2 दिवसात, 5 ते 6 जणांचा प्लॅन झालेला, पण एक एक करत कॅन्सल करत फायनली आमच्या तिघांचा प्लॅन झाला जायचा। म्हटलं जायचं तर जायचं, एकदा ठरलं तर ठरलं, कारण परत आपल्याला जाता येणार नाही। आणि अचानक मध्ये आम्ही निघणार होतो आज सकाळी, पण परत थोडंसं कामानिमित्त संध्याकाळी निघणार होतो 4 वाजता, पण परत काही ना काही कामानिमित्त डिले होत आता 1 घंट्यापूर्वी आमचं डन झालं की नाही आता निघायचंच आहे। शेवटी 15 मिनिटात तिघांनी पण बॅग वगैरे पॅक केली आणि फायनली आम्ही आमच्या जर्नीला स्टार्ट केलंय प्रयागराजसाठी 4 वाजेपर्यंत। आतापर्यंत तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मी जितकं जेवढं दाखवत पॉसिबल होईल दाखवण्यासारखं तितकं दाखवेन, आणि तिकडेची काय कंडिशन आहे, आणि तुम्ही पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयागराज महाकुंभ 2025चा आनंद घ्या। तर असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। मित्रांनो, सकाळचे वाजलेत 9 आणि आता आम्ही पोचलोय या स्पॉटवरती, आणि तुम्ही समोर बघताय तो समृद्धी महामार्गच आहे, आणि इथून नागपूर अजून 100 किलोमीटर आहे। आणि आम्ही इथे या स्पॉटवर थांबलोय नाश्ता वगैरे करण्यासाठी, फ्रेश वगैरे झालोय, नाश्ता वगैरे करून घेतलाय, आणि अजून आम्हाला नागपूरसाठी 100 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे। थोडं गाडीला पण थोडा रेस्ट दिलाय, आम्ही पण थोडं फ्रेश वगैरे झालो। वाजलेत 9 तरी आपल्याला अजून 1 घंटा लागेल, म्हणजे 10 वाजेपर्यंत आपण नागपूरला पोहोचू। आता वाजले दुपारचे 2 आणि फायनली आम्ही आता पोचलोय सध्या जबलपूर सिटीमध्ये, आणि आम्ही आता स्टे करतोय कारण रात्रभर झोपलो नव्हतो। अनिल पण कंटिन्युअसली गाडी चालवत होता, तर आज आम्ही इथे स्टे केलं आहे हॉटेल सिटी मॅक्समध्ये। रूम पूर्ण दिवसासाठी नाही घेतलं आहे, आता दुपारचे 2 वाजलेत आणि आम्ही 9 ते 10 वाजता चेकआउट करू, आणि थोडंसं इथे जेवू वगैरे आणि थोडं झोपून 9 ते 10 वाजेपर्यंत रूम खाली करू, आणि त्यानंतर निघू आपल्या पुढच्या प्रवासाला। आत्ताच रूम चेकआउट केली, वाजलेत 9:30, आणि जबलपूर ते प्रयागराज 6 तासाची रनिंग आहे आपली, 6 तासाची जर्नी आहे, 375 किलोमीटर आहे बहुतेक। तरी नॅनबुल आपण एक सकाळी 3:30 ते 4पर्यंत, आणि जर हॉल्ट वगैरे घेतला तर एक 4:30पर्यंत आपण पोहोचू जाऊ प्रयागराजला। आता मग सुरुवात केली जबलपूरवरून, पुन्हा फ्रेश वगैरे झालं आहे, मस्त झोप वगैरे पूर्ण झाले तिघांची पण। आता या जबलपूर ते प्रयागराजच्या जर्नीला सुरुवात करू। गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळी 4 वाजता पोहोचणार होते प्रयागराजला, पण इतका बेकार ट्रॅफिक होता ना, त्यामुळे जिथे 4 वाजता पोहोचायचं तिथे 10 वाजता पोहोचलो, भरपूर लेट झाला। आणि हा बघा जागा नाही तरी दिसतो। नमस्कार मित्रांनो, वाजले होते दुपारचे 12। काल रात्री तुम्हाला सांगितलं की आपण सकाळी पोहोचू 4 वाजेपर्यंत, पोचलो सुद्धा असतो, पण सिटीमध्ये जसं एंटर केलं अशी ट्रॅफिक होती, त्यामुळे आम्हाला इथेच यायला 10-10:30 वाजले। आता आम्ही आलो आहे अरेल घाटला, पण 1 घंटा फक्त आम्हाला लागला पार्किंग शोधायला। शेवटी आम्ही ते पार्क केली गाडी, तिथे व्हिडिओ दाखवताना आला कारण एवढी बेकार ट्रॅफिक होती ना तिथे, त्यामुळे आमचं 1 ते 1.5 तास फक्त पार्किंगला गेलं। अरेल घाटला आलो आहे आणि हे कॅन घेतले पाणी भरून घेऊन जायला, ते वगैरे घेतो, आणि आता थोड्याच वेळात आपण स्नान करू। आता इथून पार्किंग केल्यानंतर 1 किलोमीटरची रनिंग आहे, म्हणजे पार्किंग केल्यानंतर 1 किलोमीटर आहे वॉकिंग अरेल घाट। तर आपण जाऊ, आणि तुम्ही माझ्या मागे बघताय टेंट वगैरे लागले। आधी पहिलं स्नान करून घ्या, ज्याच्यासाठी 36 घंटे म्हणजे आम्ही रेस्ट वगैरे करून बघायला गेलं तर 36 घंट्याची आमची ट्रॅव्हल आहे, जी आपण खारवरून निघालो आहे त्यापासून। काल हॉटेलमध्ये थांबलो वगैरे तसं कॅल्क्युलेट केलं तर 36 घंटे बरोबर होत आहेत। नाही तर अदरवाईज जर ते आम्ही नसतो थांबलो तर आम्ही रात्री 9, 9:30, 10 वाजेपर्यंत पोचलो असतो। ठीक आहे, ऊन तर भरपूर आहे।
आणि हे समोर बघताय तुम्ही तो अरियल घाट आहे आणि इथे सगळ्या बोटी लागल्यात. तर ह्या बोटीने आम्ही ह्यावाल्या बोटीने आम्ही जाऊ त्रिवेणी संगमला. ह्या बोटीमधून जाण्याचे त्रिवेणी संगमला एका पर्सनचे परत 1,500 बोलला. थोडी बार्गेनिंग वगैरे केली, नंतर 1200वर आला. शेवटी थोडा अजून थांबून 1000पर्यंत डन झाले. पर पर्सन 1000 रुपये जाऊन येऊ. त्रिवेणी संगमला घेऊन जाणार, तिथे स्नान वगैरे करणार आणि परत मग इथे सोडणार. आणि हे जे पक्षी तुम्ही बघताय बोटींच्या आजूबाजूला ते सायबेरियन बर्ड्स आहेत. नोव्हेंबरमध्ये येतात आणि साधारणतः फेब्रुवारी मार्चपर्यंत परत जातात. मित्रांनो काल फायनली 2 दिवसाच्या प्रवासानंतर अखेरच आमचं संगममध्ये त्रिवेणी संगममध्ये स्नान झालं आहे आणि खूप छान झालं. तर एक सांगायला गेलं तर तुम्हाला जर अपडेट द्यायला गेलो ट्रॅफिकची तर अफवांवरती अजिबात विश्वास ठेवू नका. जे काही सोशल मीडियावरती व्हिडिओज येत आहेत असं काहीच नाही. 200-300 किलोमीटरचे ट्रॅफिक काहीच नाही. हां, मात्र प्रयागराज जी सिटी आहे ना त्याच्या अवतीभोवती जर कारण बरेच असे गाड्या येत आहेत, कार्स येत आहेत बरेच, हैदराबादवरून, केरळावरून येत आहेत, कर्नाटकवरून, बऱ्याच ठिकाणावरून. तर ऑब्व्हियसली ट्रॅफिक तर होणारच. तर 1 किलोमीटर हिशोबाने सांगायला गेलं तर सिटीमध्ये भरपूर ट्रॅफिक आहे. तुम्ही एंटर कराल ना प्रयागराजमध्ये तरी एक 15 ते 20 किलोमीटर पकडा ना संगमपासून ट्रॅफिक चालू होते. तरी आम्हाला तरी 3.5 ते 4 घंटे लागले त्रिवेणी संगमपर्यंत पोहोचायला. मे बी आता डिपेंड करतं तुम्ही याल तेव्हा किती ट्रॅफिक असेल किंवा काय. पण सध्या तरी मॅक्स टू मॅक्स मला तरी असं वाटतं 3.5 ते 4 घंटे लागू शकतात. पण ठीक आहे, त्या मनाने जसं व्हिडिओजमध्ये सांगतात तसं काहीच नाही. पोहोचू शकता तुम्ही संगमपर्यंत. गाडी जाते, पार्किंग वगैरे आहे व्यवस्थित. तुमच्यावरती आहे, तुम्हाला चालत जाते चालत जाऊ शकता. पण मी तर म्हणेन जर कार आणता ना तर बेस्ट कारमध्ये बसून व्यवस्थितपणे जाऊ शकता. कारण चालत जाऊन पण काय पर्याय नाही. लोक फुटपाथवरून बाईक वगैरे काढतायत. ट्रॅफिक एकदम भयंकर आहे. चालण्यापेक्षा मी तर बोलतो सेफली गाडीमध्ये जावा. त्रिवेणी संगमला पार्किंग आहे व्यवस्थित. तिथून जर तुम्ही बोटीने जाऊ शकता किंवा बोटीनेच जाऊ शकता. आणि जर तुम्ही कार पार्किंग करताय कुठे जवळच करताय सिटीच्या बाहेर तर बाईक पण आहे तिथे. लोकल्स बाईक वगैरे असतात तिथे. पर पर्सन 200 रुपये घेतात. तसे लोक 2 जण डबल सीट वगैरे घेतात किंवा सिंगल तर नाहीच घेणार. आम्ही तर मोस्ट ऑफ बघितले डबल सीट घेतात. 200 रुपये पर पर्सन आहे. EV ऑटोज पण आहेत, त्यांचा 100 रुपये रेट आहे पर पर्सन. तुम्हाला स्टेशनपासून पण मिळतील. तर असा आहे ट्रॅफिकची अपडेट आहे. जास्त काय एवढं ट्रॅफिक नाही, फक्त सिटीच्या आसपासच ट्रॅफिक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्टेचं. तर होमस्टे पण आहेत, हॉटेल्स पण आहेत. पण होमस्टे तुम्हाला भेटू शकतात. पण आधी त्याच्या आधी होमस्टे जर जाण्या अगोदर आहे ना आधी ते कॉल करून बघा. गुगल मॅपवरती नंबर मिळेल. कारण आम्ही 2-3 स्टेला आधी कॉल का केलं, कारण आम्ही गाडीतून ट्रॅव्हल करत होतो आणि सिटीमध्ये इतकी भयंकर ट्रॅफिक आहे. तुम्हाला युटर्न किंवा जर रस्ता चुकला तर परत युटर्न घ्यायला पण जागा नाही, कोणी देत पण नाही. खूप भयंकर ट्रॅफिक आहे. साध्या प्रयागराजच्या छोट्या गल्लीमध्ये पण ट्रॅफिक आहे. तर तुम्ही एकदा जाण्याआधी आहे ना होमस्टेला किंवा हॉटेलला एकदा कॉल करून विचारा की रूम्स अवेलेबल आहेत काय. कारण मोस्ट ऑफ तरी रूम्स पूर्ण फुल आहेत असल्या तरी. आणि दुसरा भाग जर होमस्टे जात आहेत, होमस्टे अवेलेबल मिळेल पण त्या मानाने होमस्टेला तितके पैसे देणं मला तरी वाटत नाही. पण गरज असेल तर जावंच लागेल. आणि तिसरा भाग म्हणजे काही लोक म्हणतात की पाणी खूप तिथलं घाण आहे, इतके जण जाऊन स्नान केले वगैरे बऱ्याच महिन्यात तर बॅक्टेरिया आहे वगैरे. तर असं काहीच नाही आहे. आम्ही खूप छान आमचं स्नान झालं आहे. आणि त्यानंतर आम्ही जे सकाळी स्नान केलं ना, एक दिवस तिघांनी पण दुसऱ्या दिवशी म्हणजे आज निघताना आंघोळ केली, पण जरा पण काय पाण्याचा त्रास झाला नाही किंवा काही पण इचिनेस वगैरे काहीच झालं नाही. एकदम छान वाटलं, फ्रेश वाटलं. तर नक्की या, अजूनपर्यंत आहे टाईम तुमच्याकडे. गाडी घेऊन येत असेल तर मी तर बोलतो बिंदास या. खूप छान आहे. गर्दी पण इतकी नाही, व्यवस्थित. आणि बोटीचे आमचे पर पर्सन 1000 घेतले. पण छान दर्शन स्नान वगैरे व्यवस्थित झालं. आणि येताना जाताना काही गर्दी नव्हती. येऊ शकता तुम्ही.
आणि जो काय आता आमचा अजून 1 दिवसाचा प्रवास बाकी आहे, अजून 1-1.5 दिवसाचा, तर जे काय महाकुंभ 2025चा जो लाभ घेता आला तर त्यासाठी एक मनापासून मी थँक्यू बोला अनिलला, थँक्यू. आणि पुष्पराज भाई सध्या बिझी आहेत. कैसा लगा महाकुंभ में स्नान करके, मजा आया? तर थँक्यू अनिलसाठी, कारण एकट्याला ड्राईव्ह करणं इतकं 1400 किलोमीटर, 1400 काही जास्तच झालं, 1500 झालं असेल, 1500 पार वगैरे, आणि तितकं जाणणं म्हणजे खूप गोष्ट खाण्याची नाही. थँक्यू त्याने इतकं आणलं, वन्स अगेन थँक्यू. तर आता अजून आम्हाला 1 दिवसाचा प्रवास आहे, तर तुम्ही बघा माझ्या व्हिडिओ मार्फत मला जितकं दाखवता आलं तितकं दाखवू शकता, बघू शकता तुम्ही. तर असंच नवीन व्हिडिओ घेते. तर मित्रांनो, महाकुंभ 2025चा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. भेटूया अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.